ही हाऊस ट्री आणि पर्सनॅलिटी टेस्ट ही सायकोलॉजिकल एखाद्या व्यक्तीची समजण्यासाठी घेतली जाते. आता ही जी टेस्ट आहे ती 3 वर्षाच्या वरील मुलांची घेतली जाते. आता ही अशी का घेतली जाते की त्या मुलाची सायकोलॉजी काय किंवा त्याच्या मनात त्याच्या जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल त्याच्यात काय भावना आहेत याचा शोध घेण्यासाठी असते. आता ही जनरली चाइल्ड कस्टडी जर आई आणि बाबांनी दोघांनीही जर ॲप्लिकेशन केलं असेल की चाइल्ड कस्टडी मला पाहिजे, तर आता नेमकं आता 3 वर्षाच्या मुलाला काहीच सांगता येणार नाही की मला ह्याच्याकडे राहायचं आहे का त्याच्याकडे राहायचं आहे. मग ह्याच्या वेळेला त्या मुलाच्या मनात काय विचार आहेत की तो स्थिरता कुठल्या बाबतीत आहे हे समजून घेण्यासाठी ही टेस्ट घेतली जाते. तर आता अशा ह्या टेस्ट घेताना त्या मुलाला एक कोरा कागद दिला जातो की हा कोरा कागद देऊन त्याला त्याचं घर, त्याचे आईवडील किंवा त्याच्या आजूबाजूच्या घराचे जे सराउंडिंग आहेत झाडं या अशा प्रकारचे ह्या 3 गोष्टी काढायला लावतात. तर त्याला त्याबद्दल सिक्युअर वाटते का, तो कुठं काढतो आहे त्या पेपरवर किंवा त्याच्या भावना काय आहेत की तो स्वतः काय आहे हे समजून घेण्यासाठी अशी ही चित्र आहेत की ती लहान मूल सगळं बघत असतं नेहमी. असे चित्र त्याला काढायला लावतात आणि त्याला 1.5-1 तासाचा टाईम दिला जातो की त्याला, कारण 3 वर्षाच्या मुलांची आहे त्यांचे ड्रॉ लगेच करतील नाही करतील, पण मग ते कुठं ते पुट करतायत याच्यावरून त्याची सायकोलॉजी समजते. पण मग ती सगळ्यांनाच नाही समजत. त्यातले जे एक्सपर्ट्स असतात सायकोलॉजी विषयातले ते त्याच्यावर निर्णय देतात की ह्याच्याबद्दल असं वाटतं घराबद्दल किंवा त्याच्या आजूबाजूच्या पॅरेंट्सबद्दल काय वाटतं हे ते त्याच्यातून गेस करू शकतात की याची सायकोलॉजी अशी आहे. म्हणजे पूर्णतः ह्या टेस्टवर डिसिजन नाही होत. त्या आई वडिलांची आर्थिक स्थिती, फायनान्शियल कॅपॅसिटी, नंतर सांभाळण्याची कुवत ह्या सर्व बाबींचा विचार करून मुलाची कस्टडी कोणाला द्यायची हे ठरवलं जातं. पण त्याला ही सपोर्टिव्ह एक टेस्ट आहे STP टेस्ट, ही घेऊन सायकोलॉजी समजण्यात